हॅलो, माझ्या या नवीन प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज पहिल्यांदाच स्वलिखित कविता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते। ही कविता प्रत्येक स्त्रीच्या मनातील आत्मविश्वास आणि जिद्द जागृत व्हावी यासाठी आहे। जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा स्वतःचा मार्ग स्वतःच निवडावा आणि खंबीरपणे उभं राहावं, हाच विचार या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे। शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कविता कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। तुझ्यासाठी तूच उभी राहा, तुझ्यासाठी तूच उभी राहा। ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं, डोळ्यातलं पाणी जगाला दाखवायचं नसतं। इथं प्रत्येकजण स्वतःच्या नादात जगतो, इथं प्रत्येकजण स्वतःच्या नादात जगतो। तू पडलीस तर फक्त लांबून तमाशा बघतो। म्हणूनच तुझ्या पंखाची ताकद या आभाळाला दाखवून दे, म्हणूनच तुझ्या पंखाची ताकद या आभाळाला दाखवून दे। तुझ्या वाटेतल्या अंधाराला प्रकाशाने हरवून घे। कोणाच्या आधाराची आता अपेक्षाच करू नको, कोणाच्या आधाराची आता अपेक्षाच करू नको। स्वतःचा मार्ग स्वतः घडव, आता मागे वळून पाहू नको। वाटेल कधीतरी सर्व काही संपलंय आता, पण लक्षात ठेव तिथूनच सुरू होते एका नव्या क्रांतीची गाथा। तू फक्त स्त्री नाहीस, एक धगधगती आग आहेस। तू फक्त स्त्री नाहीस, एक धगधगती आग आहेस। जिला कोणाचीही भीती नाही, त्या दुर्गेचा तू भाग आहेस। उठ, उभी राहा आणि पुन्हा एकदा लढायला शिक। उठ, उभी राहा आणि पुन्हा एकदा लढायला शिक। स्वतःच्या हक्कासाठी जगाशी भिडायला शिक। कारण जेव्हा तू स्वतःसाठी खंबीरपणे उभी राहशील तेव्हा अख्खी दुनिया तुझ्या स्वाभिमानापुढे नतमस्तक पाहशील, तेव्हा अख्खी दुनिया तुझ्या स्वाभिमानापुढे नतमस्तक पाहशील। धन्यवाद।